नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपदेमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की सध्या आपल्या राज्यातील लाखो शेतकरी जे आहेत ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची जी आहे ते आतुरतेने वाट पाहणार आहेत. परंतु हा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे आणि नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु आता हा जो हप्ता आहे तो हप्ता जो आहे तो बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना हप्ता जो आहे तो मिळणार नसून ही योजना जी आहे तो त्या शेतकऱ्यांसाठी कायमची बंद केली जाणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, कोणत्या शेतकऱ्यांसाठी योजना बंद केली जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचे हप्ते जे आहेत ते मिळणार आहेत आणि ज्यांना मिळणार आहेत ते नेमके कधी मिळणार आहेत याविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कारण की सध्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता जी आहे तर ती लागू आहे. आणि आचारसंहिता असताना कोणतीही नवीन आर्थिक मदत किंवा थेट निधी वितरण करताना निवडणूक आयोगाचे जे नियम असतात तर त्यांचं काटेकोर पालन जे आहे ते करावं लागत असते. आणि याच कारणामुळे जे आहे ते आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो अद्याप आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही. परंतु हा निवडणूक ज्यावेळेस होईल त्यावेळेस निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांना दिला जाईल. कारण की या नमोच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया जी आहे ते सुरू असून या अंतर्गत आता शेतकरी बांधवांची छाटणी करणे सुरू आहे, पडताळणी जी आहे तर ती सुरू आहे. आणि यामध्ये जे आहे तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जे हे आहे तर ते हप्ता जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. आणि लवकर त्याची अधिकृत तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. आणि ती तारीख सुद्धा आपल्यापर्यंत जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परंतु या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे की आता कृषी विभागाकडून लाभार्थ्यांची तपासणी जी आहे तर ती अधिक काटेकोरपणे करण्यात येणार असून या योजनेचा लाभ आहे तो फक्त आणि फक्त पात्र तसेच गरजू शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर छाननी मोहीम जी आहे तर ती सुरू आहे. आणि यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि याआधी पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारची तपासणी करण्यात आली होती आणि त्यावेळी लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे तर ती कमी झाली होती. आणि तपासणी दरम्यान अनेक अपात्र नावं जी आहेत ती या यादीतून कमी करण्याचं आढळून आलं आहे. तर विशेष म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली फार्मर आय डी काढलेली नाही, त्यासोबत ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला त्यांचं जे बँक खाता आहे ते लिंक नाही, किंवा जे लँड सीडिंग आहे तर ते यस नाही, आधार सीडिंग नाही, किंवा फार्मर आय डी काढले नाही, अशा शेतकऱ्यांचं जे आहे तो लाभ जो आहे तो पुढच्या हप्त्यात त्यांचा लाभ आहे तो 8व्या हप्त्यात त्यांना मिळणार आहे. त्यासोबतच जवळपास जे काही मृत लाभार्थी आहेत तर अशा 28,000 मृत लाभार्थ्यांची नावे यादीत आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांची नावे सुद्धा तात्काळ वळवण्यात आली आहेत. त्यासोबत एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे शेतकरी जे आहेत ते जवळपास 35,000 शेतकरी आहेत आढळले आहेत, त्यांना सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यासोबत रेशन कार्ड शिवाय रेशन कार्ड संबंधी नियम सुद्धा अधिक कडक करण्यात आलेले आहेत. आणि रेशन कार्डनुसार आता एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्यासोबत जे शेतकरी आयकर भरणारे असतील त्यासोबत शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत कार्यरत असलेले किंवा लाभार्थी या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. आणि या सर्व कारणामुळे आपल्या लाभार्थींची संख्या जी आहे तर ती कमी झालेली आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये आपण या योजनेसाठी पात्र राहू किंवा नाही याबाबत जे आहे तर ती चिंता निर्माण झाली आहे. तर विशेष म्हणजे की आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते छाननी प्रक्रिया चुकीची नसून ती योग्य शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी राबवली जात आहे. आणि आवश्यक कागदपत्र जर पूर्ण असतील तर नियमांचं पालन केलं असेल तर पात्र शेतकऱ्यांना 8वा हप्ता नक्कीच मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र हप्ता जो आहे तो कधी येणार आहे याची तारीख सुद्धा प्रशासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे हप्ता कधी येईल याची माहिती आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर ज्यावेळेस जी माहिती आहे ती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळून येईल. त्यासाठी जर चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.